श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 4 डिसेंबर 2025 या दिवशी श्री गुरुदेव दत्त यांचा जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस त्यांना समर्पित केला जातो. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आलेला आहे. या दिवशी पौर्णिमासुद्धा आलेली आहे. म्हणून हा दिवस माता लक्ष्मीबरोबर श्री हरी विष्णूबरोबरच भगवान दत्तात्रेय यांना समर्पित केला जातो. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणून ओळखला जातो. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असं नाव पडलेलं आहे. तर मार्गशीर्ष महिना ज्या दिवशी येते त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्त जन्म म्हणजेच दत्तांचा जन्म झालेला आहे. त्या दिवशी दत्त जन्मोत्सव हा सर्व क्षेत्रामध्ये जसं की केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व जे आहे तर ते पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी आपण आत्मचिंतन आणि भक्तिभावाने जर पूजा केली तर श्री हरी विष्णू प्रसन्न होतात, भगवान दत्तात्रेय प्रसन्न होतात. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी अशा पद्धतीने आचरण ठेवल्याने त्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी येत नाही. तर मार्गशीर्ष अग्रग्रहण महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री दत्तात्रेय यांचा जन्म उत्सव जो आहे तर तो मोठ्या थाटामाटात आपण घरातील सर्व व्यक्तींनी आणि घरातील महिलांनी मुलांनी साजरा करायला हवा. ज्यामुळे भगवान विष्णूचा अवतार जो म्हटला गेलेला आहे हा तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो, कारण हा भगवान विष्णूचा अवतार म्हटला गेलेला आहे. पौर्णिमेचा जो प्रारंभ होणार आहे तर तो 4 डिसेंबर 2025 रोजी 8:37 चालू होणार आहे आणि पौर्णिमा तिथीही संपणार आहे 4 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 8:37 म्हणून आपल्याला 4 तारखेला हा जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करायचा आहे. दत्तात्रेय हे भगवान विष्णूचे अवतार म्हणून ओळखले गेलेले आहेत. त्यांना 3 डोके आणि 6 हात आहेत. म्हणून जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या सोडवता येतात व व्यक्तीच्या जीवनातील यशातील अडथळे दूर होतात. अनुसया आणि अत्री ऋषी हे श्री दत्तात्रेय यांचे जे पिता आणि पालन करते होते. या त्रिदेवांचा जो अंश म्हटला जातो तर ते दत्तात्रेय म्हटला गेलेला आहे. म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव आहेत. या दत्त महाराजांचे अनेक अवतार असून यातील एक अवतार म्हणजे आपले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेय यांचे पूर्ण अवतार म्हणून ओळखले गेलेले आहेत व यांना पूजले जाते. दत्तगुरू यांना दत्त संप्रदायात अतिशय महत्त्व दिले गेलेलं आहे. स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी आपल्या अवतार कार्याची यांनी समाप्ती केली होती. त्यानुसार दरवर्षी या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते. त्याच पद्धतीने दत्त जयंतीच्या दिवशी श्री दत्तात्रेय महाराजांचा म्हणजेच श्री गुरुदेव दत्त यांची सेवा केली जाते. म्हणून दत्त जयंतीपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे, उपाय करायचे आहे आणि गुरुचैत्र या दिवसापासून आजपासून चालू करायचं आहे. म्हणजे आपल्याला 7 दिवस मिळतील आणि त्यानंतर आपण ज्या दिवशी गुरुदत्त जयंती येणार आहे, जन्मोत्सव येणार आहे तर त्या दिवशी या गुरुचैत्राची समाप्ती होत असते. म्हणून वाचन चालू करावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी एक उपाय शेअर करणार आहे. तर कोणता उपाय शेअर करणार आहे तर या दिवशी आपल्याला पुण्यतिथीनिमित्त कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या दिवशी उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होतात. जमीन संपत्तीशी काही संबंधित समस्येपासून मुक्तता आपल्याला मिळवायची असेल तर त्यामध्ये यश मिळत असते. कुंडलीतील शुक्रग्रह बलवान करायचा असेल, आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत नसेल, बलवान करायचा असेल, त्याच्याबरोबरच 7 पिढ्याचे दुःख दारिद्र्य नष्ट होईल व आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला नशिबात प्राप्त होईल. असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आपल्या जवळपास आपल्या घरामध्ये असे काही झाडं असतात. या झाडामध्ये साक्षात 33 कोटी देवांचा वास असतो. साक्षात लक्ष्मी निवास करते आणि गणपती बाप्पा या झाडेमध्ये असतात.
म्हणूनच आपण या झाडांची पूजा करत असतो. यामध्ये एक झाड म्हणजे महत्त्वाचं आणि पवित्र झाड म्हणजे या झाडाला 100 वर्ष आयुष्य प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे उंबराचं झाड. उंबराच्या झाडामध्ये गुरुदेव दत्त यांचा निवास असतो. औदुंबर दत्त संप्रदायामध्ये पवित्र म्हटला जातो. औदुंबराची जर आपण सकाळ संध्याकाळ गुरुवारी जर पूजा केली तर आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. नोकरी लागत नसेल किंवा लग्न कार्य ठरत नसेल तर आवर्जून हा उपाय करायचा आहे. या वृक्षाला तोडणे किंवा त्याचा अनादर करणे हे अत्यंत मोठं पाप म्हटलं गेलेलं आहे. दत्तांचा जन्म भारतीय आश्रमात झाला होता. दत्तांचा जन्मदिवस जो आहे तर तो भारतीय आश्रमात झाला होता. औदुंबराच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं गेलेलं आहे. श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेय यांचे दुसरे अवतार म्हणून ओळखले जाते. याच औदुंबराच्या दाट शीतल छायेमध्ये नरसिंह सरस्वती यांनी एक चातुर्मासाचा काळ घालवला होता, म्हणून या झाडाला अत्यंत पवित्र म्हटलं जाते. गुरुदेव दत्त म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचा वास असतो. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवत असतो. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा जास्तीत जास्त निर्माण होतो, तिथं पाणी कमी राहत नाही. शिवाय हे 24 तास प्राणवायू सोडत असतो, हवेमध्ये सोडत असतो. या झाडाच्या सुकलेल्या काड्या देखील होम हवनात आपण समिधा म्हणून अर्पण करून जाळल्या जातात. तसंच या झाडाची आपण घरी आणून पाने जर वाटून विंचू चावल्यानंतर लावत असतात. यामुळे जो वेदना आहे तर त्या कमी होत असतात. म्हणून या झाडाची आपण विधिवत पूजा करत असतो. तर पहा, आपण स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आवर्जून हे वटवृक्ष जे आहे तर ते आवर्जून असते. उंबराचं झाड जे आहे तर ते आवर्जून असते. आणि स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण या उंबराच्या झाडाची विधिवत पूजा करत असतो. दही आणि जे पंचामृत आहे तर ते अर्पण करत असतो. आपल्याला दत्त जयंतीपर्यंत श्री गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनात ज्या समस्या आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून काही जर तुम्ही एखादं काम करत असाल त्यामध्ये समस्या किंवा खूप अडचणी येत असेल, हातात काम घेतलेले ते पूर्ण होत नसेल, तर पहा, तुम्ही एखादी जागा घ्यायला जाता, त्यासाठी तुम्ही पैसे जर गोळा केलेले असेल आणि अचानक तुमच्या घरामध्ये आजारपण आलेला असेल, त्यामुळे ती जागा घेणं तुमच्यानं झालंच नसेल, तर ह्या अडचणी ज्या आहेत, जेव्हा आपण एखादं काम करतो तर त्यामध्ये अडचणी येतात, तेव्हा आपण जर अशा पद्धतीने जर पूजा केली आणि सेवा जर केली तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी समस्या येत नाही. दुःख असेल, धनसंपत्तीबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्ती असेल किंवा मुलाची प्रगती होत नसेल, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याच्या अडचणी दूर व्हाव्यात, पती-पत्नीमध्ये वाद कमी व्हावेत, नात्यामध्ये दुरावा न व्हावा, त्याचबरोबर घराला लागलेला जो पितृदोष आहे, नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी, तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या जर तुम्हाला उद्भवत असेल किंवा करोडाच्या कर्जातून तुम्हाला मुक्तता हवी असेल, तुम्ही भरपूर मेहनत करत आहात, धडपड करत आहात, तरीही तुम्हाला योग्य मोबदला जर मिळत नसेल तर आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करून घ्यायचे आहे. तर या दिवशी आपल्याला शक्यतो पिवळ्याच रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे आहे, कारण पिवळा रंग जो आहे तर श्री गुरुदेव दत्त यांचा अतिशय प्रिय रंग आहे, म्हणून आपल्याला या रंगाची साडी परिधान करायची आहे. श्री गुरुदेव दत्त यांची मूर्ती असेल किंवा श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल, जर दोन्हीही तुमच्याकडे नसेल तर छोटासा फोटो जरी असेल, जर फोटोही नसला तरी एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे, 2 पानावर ठेवायची आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे. तर मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक दह्याने, तुपाने आणि साखर असेल, हनी असेल किंवा पंचामृत असेल तर याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. अगरबत्ती, धूप ओवाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर या दिवशी शिरा आणि आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी गुळपोळीचा नैवेद्य किंवा पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे. हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत. अगरबत्ती, शुद्ध तुपाचा फुलवातीचा दिवा घ्यायचा आहे.
गाईचंच तूप टाकायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर काय करायचं आहे, एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी जे आहे तर तेच घ्यायचं आहे. चुकूनही टाकीतलं घेऊ नका किंवा कोणतेही जे वापरायचं पाणी आहे ज्यानं भांडी धुतो तर त्या नळाचं पाणी घेऊ नका, पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे किंवा गुलाब अत्तर असेल तर थोडंसं गुलाब अत्तर 2 थेंब टाकायचं आहे. त्यानंतर गाईचं गरम न केलेलं कच्चं दूध यामध्ये टाकायचं आहे 1 चम्मच. त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे. तीळ टाकायचे आहेत काळे, ज्यामुळे नकारात्मकता आणि शत्रुत्रास कमी होतो म्हणून काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर थोडंसं अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. थोडंसं केशर असेल तर ते सुद्धा आपल्याला चिमूटभर टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हे पाणी आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे कलशामध्ये. त्यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये दुहेरी कापसाची वात आपल्याला तयार करून घ्यायची आहे किंवा फुलवात तुम्ही तयार करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये 21 तांदूळ जे आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत, तर तुम्ही मोजून घेऊ शकता तरीही चालेल किंवा चिमूटभर काळे तीळ जे आहेत ते सुद्धा तुम्ही या ताटामध्ये घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, जे तांदूळ घेतलेले आहे 21 तांदूळ तरी ते आपल्याला लाल करायचे आहे. त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे तांदूळ एका वाटीमध्ये घ्यायचे आहे. चुकूनही या दिवशी पांढरे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे नाही. आपल्याला इथे लालच रंगाचे तांदूळ जे आहे तर तसे बनवायचे आहे. त्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. जवळपास जर तुमच्या उंबराचं झाड असेल तर तिथे आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुपाचा जो दिवा आणलेला आहे आणि फुलवाती आणलेले आहे, कणकेचा दिवा आणलेला आहे तर तो तिथे ठेवायचा आहे. एक दिवा ताटामध्येच ठेवायचा आहे. जो पंथी आणलेली आहे ती ताटामध्ये ठेवायची आहे आणि कणकेचा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे. सर्वात प्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि काय करायचं आहे, दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर कलशामध्ये जे पाणी आणलेलं आहे तर ते आपल्याला या उंबराच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यानंतर प्रदक्षिणा करता वेळेस आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. या मंत्राचा जप करत असताना आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथे मांडी घालून बसायचं आहे. त्यानंतर आपण जे 21 अक्षदा लाल करून आणलेले आहेत, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत, उजव्या हातामध्ये. त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर एक एक अक्षदा अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर शुक्र ग्रहाचं पाठबळ मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. या दिवशी झाडाच्या ज्या सुकलेल्या काड्या आहेत तर त्या घरी आणायच्या आहेत. घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला ह्या काड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे, ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय का करायचा आहे तर पहा, ज्या कुंडलीमध्ये मंगळ आहे, शुक्र ग्रह आहे, हा कमकुवत असेल तर तो कमकुवत असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये लग्नकार्य लवकर ठरत नाही, कोणत्याही कामामध्ये अडचणी यायला लागतात. पेपर दिलेला असेल तर त्यामध्ये यश मिळत नाही, नोकरीमध्ये यश मिळत नाही. त्यासाठी शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत करणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून दत्तकृपेच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात, ते कमी होतात. वास्तविक पाहता शुक्र ग्रह हा संपत्ती आणि यशोआरामाचा ग्रह म्हणून ओळखला जातो. ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कमतरता जी आहे तर ती कधीच भासत नाही. म्हणूनच ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य समस्या, आर्थिक तंगी चालू होते. पैशाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात. त्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करून ओवाळून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करत आहात संध्याकाळी किंवा सकाळी त्यावेळेमध्ये हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर पहा, या वृक्षाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, डोकं टेकवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. तुमच्या मनामध्ये काही दिवसापासून तुम्ही काही जर मनामध्ये इच्छा ठेवलेली असेल तर ती इच्छा आवर्जून मागा. नोकरी असेल किंवा घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ व्हायची असेल किंवा तुमच्या घराची परिस्थिती ढासळलेली असेल, तुमच्या घरामध्ये दारिद्र्य सतत येत असेल, पैशाच्या समस्या उद्भवत असेल तर सर्व कामात यश मिळेल आणि भगवान श्री हरी विष्णूबरोबरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल. दत्तात्रेय गुरु यांचा जीवनातील तुमच्या सर्व अंधार दूर करतील.
आणि जीवनात यशप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते मोकळे करतील आणि सर्व कठीणातील कठीण समस्या दूर करतील आणि मुलाची घराची भरभरून प्रगती होईल. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.